आज सकाळी 7:30 वाजल्यापासून महानगरपालिकांच्या मतदानाला सुरुवात झाली आहे, पण राज्यभरातून घटना अशा समोर येत आहेत की जी मतदानाला शाई वापरली जाते ती शाई अक्षरशः पुसली जाते। कुठं हँडवॉशनं शाई धुतली जाते, तर पुण्यात देखील काही बोगस मतदान करण्यासाठी बाहेरून महिला आणून त्यांना मतदान केलं जातंय आणि शाई जी आहे ती त्यांच्यावरच्या हातावरची पुसून पुन्हा मतदानाला पाठवलं जाते, असा आरोप राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी केलेला आहे। त्या स्वतः आपल्या सोबत आहेत। ताई, काय नेमका प्रभाग क्रमांक 34 मध्ये प्रकार घडलाय? तुम्ही व्हिडिओ शेअर करता, तुमच्याकडे तो व्हिडिओ काय हा सगळा प्रकार आहे? शाई पुसली जाते का? प्रभाग क्रमांक 34 नारायणराव सनदच्या बूथवरती आमच्या काही कार्यकर्त्यांनी या लोकांना सकाळी पकडलं। अगदी सकाळच्या लवकरच्या वेळेमध्ये आपण हा व्हिडिओ पाहिला तर आपल्या लक्षात येईल, या मुलाच्या हातामध्ये ही लिक्विड आहे, ही शाई पुसण्याचं लिक्विड आहे। आणि ह्या बाकीच्या ज्या महिला आहेत ह्या मतदान करून आलेल्या आहेत। खरं तर ह्या महिला आमच्या भागातल्या नाहीत, त्या मतदारही नाहीत, म्हणजे त्या महिलांच्या बोटावरची शाई पुसून परत एकदा त्या मतदानाला जाणार आहेत। म्हणजे अशा पद्धतीने चुकीचं मतदान केलं जातंय। अशा पद्धतीने आमच्या कार्यकर्त्यांनी फोन केल्यानंतर मी त्या ठिकाणी पोहोचले। तातडीने पोलीस असतील आणि निवडणूक आयोगाचे अधिकारी यांना संपर्क करून या ठिकाणी बोलवलं आणि त्यांनी ती सगळी चाचपणी करावी, शहानिशा करावी। अशा पद्धतीने इतर बूथवरती होत असेल तर ते थांबवलं गेलं पाहिजे, त्याच्यासाठी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केलेली आहे। तर हे केवळ तुम्ही पुण्याचं तुमच्या समोर आले म्हणून म्हणताय, मुंबईत तर अक्षरशः डेटॉल म्हणजे जे हँडवॉश असतं त्याने शाई पुसली जाते। प्रशासनाचा हा सगळा भोंगळ कारभार म्हणावा लागेल। मला पुण्याच्या बाबत ही माहिती आहे, ही घटना माझ्या समोर माझ्या भागामध्ये घडलेली आहे। मुंबईच्या बाबत मला माहीत नाहीये, पण असं जर होत असेल तर ते अत्यंत चुकीचं आहे, असं होऊ नये। निवडणूक आयोगाने या सगळ्या प्रकरणाची तातडीने दखल घ्यावी आणि गांभीर्याने जे काही अशा गोष्टी घडतात त्या थांबवावेत। पण ताई, मग तुम्हाला ती लोक जी सांगत होती, तुम्ही त्या ग्राउंडवरती गेला, काय ती लोक तक्रार घेऊन आली होती? नेमका सगळा प्रकार म्हणजे त्या महिला देखील इथल्या नाहीत असं तुम्ही आरोप करताय? ज्या कार्यकर्त्यांनी मला फोन केला, खरं तर मतदारसंघाच्या बूथवरती मी फिरत असताना मला माझ्या कार्यकर्त्यांचे फोन आले की काही ठिकाणी असे ग्रुप करून महिला थांबलेल्या आहेत आणि त्या महिला आपल्या भागातल्या नाही आहेत, मतदार नाही आहेत, पण त्यांच्याकडे एक मुलगा त्यांच्या बरोबर आहे आणि तो मतदान केल्यानंतर लगेच लिक्विडनी शाई पुसतोय। तर हे त्यांनी, आता मी तुम्हाला व्हिडिओ देखील दाखवला, त्या व्हिडिओमध्ये देखील त्यांनी शूट केलेला आहे। आणि या सगळ्यांमुळे खऱ्या अर्थानं हा लोकशाहीचा फार मोठा उत्सव आहे। मतदानाचा आपला सगळ्यांचा संविधानाचा अधिकार आहे, तो पारदर्शकपणे पार पडला पाहिजे। म्हणून अशा पद्धतीने चुकीच्या गोष्टी जर कोणी करत असेल तर तातडीने निवडणूक आयोगाने त्यांच्यावरती कारवाई करावी। पण या महिला कुठल्या आहेत? कारण तुमचं गाव ते आहे, तुम्ही तिथल्या स्थानिक आहात, बूथ अगदी घरापासून जवळ, या महिला कुठल्या आहेत? बाहेरून येऊन मग या बोगस मतदानावर परिणाम पडेल, नाकडेवारी वाढेल असं? ह्या महिला कोण आहेत ते माहीत नाही, पोलीस त्याचा तपास करतात आहेत, पण आम्ही स्थानिक आहोत आणि आमच्या दाहेरी भागामध्ये नारायणराव सनदच्या बूथवरती हे सगळं घडताना आम्हाला पाहायला मिळाले। पोलिसांनी तपास केला की आम्हाला थोड्या वेळात समजेलच ह्या महिला कोण होत्या, कुठून आल्या आणि कशा पद्धतीचं मतदान करतात। पण हे बोगस मतदानाचाच प्रकार म्हणावा लागेल ताई? त्या महिलांनी नंतर सांगताना सांगत होते की आमचं स्वतःचं मतदान होतं वगैरे, पण एकंदर हा प्रकार फार वेगळा वाटतोय। जर त्या महिलांचंच मतदान होतं तर त्यांना लिक्विडची गरज काय पडली आणि लिक्विड लावून परत बोटावरची शाई काढायचा प्रयत्न का होता? तर असे अनेक प्रश्न आहेत। आमचे कार्यकर्ते सुद्धा थोडे आक्रमक झालेले आहेत, त्यांनी सुद्धा संताप व्यक्त केलाय, कारण की फार कष्ट करून आपण आपल्या उमेदवारांचा प्रचार करतो, केलेली कामं पोचवत असतो, अनेक दिवसापासून कामं करत असतो आणि जर अशा पद्धतीने चुकीचं कोणी करत असेल तर निश्चितपणाने हे निंदनीय आहे। आता ह्या सगळ्यामध्ये प्रशासन कमी पडते असं वाटते तुम्हाला? तुम्हीही प्रशासकीय आहात, तुम्ही सरकारमध्ये आहात, प्रशासन कमी पडलं? पुण्यात अक्षरशः सकाळी 2-2 तास मशीन्स बंद होत्या, नागरिकांना परत जावं लागलं, काही ठिकाणी 2 तासानंतर मशीन बदलल्या, हा सगळ्यावर प्रशासन कमी पडलं असं वाटते तुम्हाला? प्रशासनाने खरं लक्ष द्यायलाच पाहिजे। पोलीस बंदोबस्त असेल, त्याचबरोबर निवडणुकीची जी काही यंत्रणा आहे ती त्यांनी व्यवस्थितरित्या पोहोचवणं गरजेचं होतं। सकाळी आम्ही ज्यावेळेस वस्तात हरिभाऊ पोकळ शाळेत मी स्वतः मतदानाला गेले त्यावेळेस त्या भागातली लाईट गेलेली होती आणि ज्या खोल्यांमध्ये खिडक्या बंद आणि मतदान वोटिंग चालू होतं, अशा प्रकार आहेत, तर हे बरोबर नाहीये। पण मला असं वाटतं प्रशासनाने काळजी घ्यावी आणि चांगल्या पद्धतीची एक सक्षम ही निवडणुकीची जी यंत्रणा आहे ती नागरिकांपर्यंत पोहोचवावी। तर एक शेवटचा राजकीय प्रश्न, दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित लढतायत, परिवार दोन्ही एकत्रित आलेत, पक्ष दोन्ही एकत्रित आलेत, फायदा होईल? किती सीट्स येतील? कारण भाजप आजही म्हणते 115 क्रॉस करू आम्ही, तुम्हाला काय वाटतंय? खरं तर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री म्हणून आदरणीय दादांनी
ज्या पद्धतीने बारामतीचा विकास केला आणि सत्ता हातात दिल्यानंतर किती चांगल्या पद्धतीचा विकास करू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे पिंपरी चिंचवड आहे. म्हणून आता पुणेकरांना सुद्धा अपेक्षा आहे पिंपरी चिंचवड सारखा बदल किंवा पिंपरी चिंचवडचा जसा विकास झाला तसा आता पुण्याचा व्हावा. अनेक वर्षानुवर्ष प्रलंबित काही प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी मला विश्वास वाटतो की पुणेकर बदल घडवतील. ते आकडा सांगत नाही. चंद्रकांत पाटील अजूनही म्हणतात 115 क्रॉस करू. ते आकडेच बोलत असतील पण आम्ही जनतेवर आमचा विश्वास आहे त्याच्यामुळे 24 तासाचीच वेळ आहे. 24 तासाचा कालावधी आहे. आपण निश्चितपणाने 24 तासानंतर महापौर राष्ट्रवादीचा होईल असं वाटतंय. आम्हाला निश्चितपणाने अपेक्षा आहे की राष्ट्रवादीचा महापौर, कारण की 2002 पासूनच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचा महापौर होता आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं काम दादांच्या नेतृत्वाखाली पुणेकरांनी पाहिलेलं आहे. खरं तर महापौर कुणाचा बसेल किंवा सत्ता महापालिकेत कुणाची येईल हा सगळा प्रश्न वेगळा आहे, पण प्रशासन कशा प्रकारे कमी पडतं याचं उत्तम उदाहरण या धायरीतल्या वॉर्ड क्रमांक 34 मध्ये आलंय. खरं तर बाहेरून महिला येऊन त्या वॉर्ड क्रमांक 34 मध्ये मतदान करत होत्या. जी शाई आहे ते राज्यभर अशी प्रकरणं समोर येत आहेत. काही ठिकाणी लिक्विडनं शाई पुसली जाते, काही ठिकाणी हँडवॉशनं पुसली जाते. खरंच प्रशासनानं निवडणुकीकडे दुर्लक्ष केलंय का? पुण्यात तर अक्षरशः मतदान केंद्रावरती लाईट गायब होत आहेत, मशीन बदलाव्या लागतात. एकूणच काय तर प्रशासन ही निवडणूक घ्यायला कमी पडलंय का असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय. कॅमेरा पर्सन सचिन हंचाटेसह अभिजित पोते, न्यूज 18 मराठी, पुणे.